पुष्पा दिलीप गवळी, प्रभाग क्रमांक 20. यावेळी अभि खतकर निवडून यावे अशी खूप इच्छा आहे. काय आपली महायुती यावी. अभि खतकरनी गेल्या 15 वर्ष झालं कधी कसलंही पद नसताना कामं भरपूर केलेत. काय आणि आमचा अभिंच्याबद्दल एवढं हक्काचा अभि म्हणून हा अभि सगळ्याच लोकांनी ह्यावेळी लक्ष देऊन आजपर्यंत एवढी लोक आलीत गेलीत, काही सुधारणा नाही. रस्ते गटरी परत एखादी सुविधा काय नाही. त्यामुळे मला तरी वाटते ह्यावेळी अभिंना सगळ्यांनी मतदान करून मताने विजय करावा. अभिजित खतकर प्रभाग 20 मध्ये उभा राहिलेला आहे. एक 10-15 वर्ष स्वतःचे पैसे देऊन स्वतःचे काम स्वतःची वेळ देऊन तो इतरांची कामं करत असतो. लहान थोरापासून मोठ्यापर्यंत सर्वांची तो कामं करत असतो. अशा ह्या माणसाला तुम्ही निवडून दिलेच पाहिजे आणि 100% 101% निवडून येणार हे आम्हाला खात्री आहे. अशा पद्धतीनं आपण सर्वांनी मिळून अभिजित खतकर आणि 5 असे एकूण 5 जणांचे आपण त्यांना निवडून द्यायचं आहे. प्रभाग 20 मध्ये एक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण उच्चांक करायचा आहे. त्याप्रमाणे आपण सर्वांनी मतदान करूया. थँक्यू. मी सुनीता पांडुरंग फराकटे, प्रभाग क्रमांक 20. आमच्या सर्व भगिनींची इच्छा आहे की अभिदादा हा निवडून यावा. कारण कोणतंही पद नसताना कोणत्याही लालसेपोटी त्यानं काम केलेलं नाही. गेले 15 वर्ष तो अगदी निस्वार्थ भावनेनं निष्काम भावनेनं आज सर्व लोकांची सेवा करत आहे. मग तो गरीब असो श्रीमंत असो ते काही न मानता अगदी प्रत्येकाच्या हाकेला एखादा फोन गेला किंवा एखादा निरोप गेला तरी देखील आमचा अभि हा तत्परतेनं तिथं हजर असतोय आणि आमच्या सर्व भगिनींच्या ज्या काही गैरसोयी आहेत त्या सोडवतोय. त्यामुळे आम्हाला सर्वांना एकच आशा आहे, ते तुळजाभवानी मंदिराच्या समोर आम्ही सर्वजण प्रार्थना करतोय देवीकडे की अभिदादा हा निवडून यावा आणि आमचा जो हक्काचा अभि आहे तो हक्काचाच राहून सर्व महानगरपालिकेतील जी लोकांच्या ज्या महानगरपालिकेत जाऊ देत आणि विजयाचा झेंडा देखील रोवून आमच्या सर्वांच्या ज्या काही गैरसोयी आहेत त्या सोडवू देत. माझं नाव जयश्री पाटील. मी विनोद चौगले नगरमध्ये राहते. माझ्या नगरला लागूनच अभि खतकर तिथंच राहतो जनाई दत्त नगरमध्ये. पण मी त्याला लहानपणापासून बघते, पण तो आहे तसाच आहे. पहिल्या लहानपणापासूनच त्याला सवय आहे की सगळ्या कार्यक्रमात सहभागी होऊन सगळ्याबरोबर हे करायचं. तसंच आत्ता जी भाजपची ही सभा जी आहे शिवसेनामध्ये त्यांना आता फॉर्म भरला आहे. आम्ही इच्छेनंच त्याला भरायला सांगितलं आहे, तो अभि फॉर्म भर, आम्ही तुझ्या पाठीशी आहे असं आम्ही महिलांनी पण सगळ्यांनी ठरवून त्याचा आता निश्चय घेऊन आम्ही हे सगळं करत आहे. पण आता महानगरपालिकेमध्ये 10 वर्ष झाली. आता गल्लीला कुठलाही उमेदवार नाही किंवा महानगरपालिकेमध्ये उमेदवार नाही आहे. मग त्याच्या एवढ्या ह्या सगळ्या ह्याच्यातनं त्याला आम्ही निवडून द्यायचं. महानगरपालिकेमध्ये अभि खतकरलाच निवडून द्यायचं, तिथपर्यंत अभि खतकरला सोडायचं एवढी आमची खूप इच्छा आहे. अभि खतकर ही व्यक्ती अशी आहे की पूर्ण सुखात असू द्या अगर दुःखात असू द्या तो पूर्ण सगळ्यांच्या मध्ये सामील होणारा मुलगा आहे. त्याच्यामुळे सगळ्यांची इच्छा आहे अभि खतकरला निवडून द्यावं आणि आम्ही सगळीजणी अभि खतकरला निवडून देणार. आपला अभि हक्काचा अभि.